आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या डॅडाला माफ करशील? तो तुला नाही वाचवू शकला. तुला जेलमध्ये जावं लागलं ना. पण यापुढे तो तुला परत जेलमध्ये नाही जाऊ देणार. प्रॉमिस. कारण मीही त्याच्याकडून प्रॉमिस घेतलंय. पिंकी प्रॉमिस. पण आता जे काही झालं त्याच्यासाठी तू त्याला माफ करशील ना प्लीज? केलं माफ. पण राणाला न्याय मिळून देईपर्यंत तुमची माफी स्वीकारणार नाहीये मी. 30 सेकंदात केस सॉल्व्ह करण्याचा रेकॉर्ड होता माझा. पण या केसने माझा तो गर्वही मोडला. खरंच हे असं काही होईल याचा विचार नव्हता केला मी. पण ठीक आहे, 3 आठवडे. मला फक्त 3 आठवड्यांचा वेळ द्या. 3 आठवड्यांमध्ये या केसचा निकाल नाही लावला ना तर यापुढे नाव सांगणार नाही. अजिंक्य मांडलेकर. या 3 आठवड्यांमध्ये या सगळ्यातून तुम्हाला सोडवेन आणि राणाला पण न्याय मिळवून देईन. हा माझा शब्द आहे असा समजा आता. आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. कारण आमची वृंदाताई घरी आलीये. का कोणास ठाऊक मला ना हे कोणाला तरी ओरडून सांगावं असं वाटत होतं. पण कोणाला सांगणार? तू समोर असतास ना तर तुलाच मोठ्याने ओरडून सांगितलं असतं. खरं तर आत्ताही तुला हे सगळं भेटून सांगावं असं वाटतंय. पण ठीक आहे, वृंदाताई घरी आलीये ना याचा आनंद मला आज खूप झालाय. खूप छान वाटतंय. आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. कारण आमची वृंदाताई घरी आलीये. का कोणास ठाऊक मला ना हे कोणाला तरी ओरडून सांगावं असं वाटत होतं. पण कोणाला सांगणार? तू समोर असतास ना तर तुलाच मोठ्याने ओरडून सांगितलं असतं. अगं मुक्ता, काय लक्ष कुठे? काय झालं? ताई अगं, आपली आभा प्रेमात पडली. मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे अगं, ती जेव्हा माझ्याशी चॅट करत होती ना तर तिच्या एकंदरीत बोलण्यावरून मला जाणवलं की ती मनापासून त्या मुलाच्या प्रेमात पडली. आता तिला जर हे सगळं खरं कळलं तर खूप त्रास होईल. अगं, प्रॉब्लेम झालाय ग. मला आता कळत नाही की तिला सगळं कसं सांगायचं की यामागे आपणच आहोत म्हणून. हो ना, काल तू पाठवलेले व्हॉइस मेसेज मी ऐकले ना, मला पण हेच झालं की म्हणजे कसं सांगायचं ग तिला. अडकलात ना? अडकलात ना? सांगत होतो वेळीच थांबवा हे सगळं, पण नाही, तेव्हा ऐकलं नाही. आणि वहिनी, सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का? की या सगळ्यात तुमच्या सोबत आता आभा सुद्धा अडकली. ती आपली बहीण आहे, तिला हे सगळं कसं सांगायचं हा विचार करण्यात तुम्ही दोघी अडकलात.
आणि तो मुलगा कसा दिसत असेल, कसा बोलत असेल, काय करत असेल, दिवसभर हा विचार करण्यात आभा अडकली. सांगत होतो तुम्हाला, हे प्रकरण जर का वाढलं तर निस्तरता येणार नाही आपल्याला. वेळीच थांबवा, पण नाही, माझं कोणी ऐकलं नाही. मला सांगा की आभाला जेव्हा खरं कळेल की हे सगळं तुम्ही दोघी करताय, तेव्हा तिला काय वाटेल ह्याचा विचार तरी केलाय का तुम्ही? ताई निघूया. हा हा हो निघूया. काही जरा ते हो बघते ना. सरा सत्यशील आहे ना, स्वतः काही करत नाही. ही असली उलटी कामं करायला त्याने लांडगे पाडून ठेवलेले आहेत. म्हणूनच मला असं वाटतंय की आपल्याला त्याच्या सगळ्या माणसांना टाक करावं लागेल. त्याची सगळी माणसं आहेत ना, एक एक करून फोडावी लागतील. मग सर आपण वाट कसली बघतोय? चला जाऊया. मला त्याची सगळी माणसं माहिती आहे. चला. समीर चला, दुकानात जायचंय ना? नाही मी येत नाहीये, तुझं. आणि तुम्ही? जोपर्यंत ही केस संपत नाही तोपर्यंत मी दुकानावर येणार नाही. मी अजिंक्य सरांना तपासात मदत करणार आहे. मला असं वाटतं की आधी राणाला न्याय मिळायला हवा. हे सगळं संपायला हवं, नाहीतर धड लक्ष इथेही लागणार नाही आणि कामातही नाही. हे बघ, या केसचा लवकरात लवकर निकाल लागायला हवा असेल तर मला अजिंक्य सरांना मदत करायला हवी. येतो. चला सर. असेल तर ताई काय हा सुतळी बॉम्ब एवढा शांत कसा काय? काय माहिती बाई, शांतच बसलाय मगाचपासून. हो, गोंधळ मांडलेकर बाई. काय झालं? काय आज एकदम असं चिडीचूप का? काय दंगा मस्ती काही नाही? हा, काय कसला एवढा विचार करताय? वृंदा आंटीचा. काल तिला खूप त्रास झाला असेल ना? ती काल जेलमध्ये होती. जेल काही चांगली जागा नाही ना, तिला काल त्रास दिला असेल. म्हणून म्हंटल दंगा नको घालायला. झोपली असेल, उगाच डिस्टर्ब होईल. बाई काय गुणाची आहे ग माझी ठमी. मुळाची आहेच. जेवढी दंगा मस्ती करते तितकीच हळवी देखील आहे. हो बाई. आपला राणा सुद्धा असाच होता. वाड्याजोबा, एक विचारू? हा, मी राणा काकाला फक्त फोटो मध्येच बघितलाय. कसा होता राणा काका? कसा होता? हा, माझ्या या सुखा समाधानाच्या बाबतीत अगदी गरीब म्हणता येईल अशा या आयुष्यातला खिसा होता तो. खिसा म्हणजे प्रेम, माया, आदर, निस्वार्थ या सगळ्या गुणांना दडवून ठेवणारा, पुरेपूर दडवून ठेवणारा खिसा. म्हणजे
अगं म्हणजे खूप चांगला होता. सगळ्यांवर प्रेम करायचा, काळजी घ्यायचा, सर्वांशी चांगलं वागायचं बाई. मलाच ओळखायला उशीर झाला ग. खूप खूप चांगला. अगं अगदी अगदी प्रामाणिक होता, प्रामाणिक. हं. आणि मजा मस्ती करण्यामध्ये एक नंबर. हं. पण तरी तुला सांगतो, मी कुठलंही काम सांगितलं की नाही की सगळ्यात आधी तोच पूर्ण करायचा. हं. म्हणजे या घराला सगळ्या दिवाळीमध्ये रंग काढण्यापासून ते सगळी खरेदी करण्यापर्यंत अशी सगळी कामं अशी पटापट करायचा. अगदी स्वच्छंदी होता, स्वच्छंदी. काय काय होता? जॉली 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 होता तो. माझा डॅडा पण असाच होता, जॉली. पण मम्मा होती ना तेव्हा तसा होता. मम्मा गेली आणि डॅडा बोर झाला. वाडा आजोबा, एक विचारू? हं? घरातलं कोणीही एक जण देवबाप्पाकडे गेल्यावर माणसं चेंज का होतात? माझा ओरिजिनल डॅडा चेंज झाला, तो पहिल्यासारखा झालाच नाही. माझ्या डॅडाला मला जो परत आणून देईल ना, त्याला मी जे हवं ते देईल. आणि आपण तुझ्या त्या ओरिजिनल डॅडाला परत आणूया. नक्की. हो, नक्की. हो हो, तो माल पोचवतो मी. हो, अच्छा, आधीचा ना हिशोब मी 1 मिनिट सांगतो तुम्हाला. वहिनी जरा ती हिशोबाची वही दे ना. एक मिनिट, मी करतो तुम्हाला परत कॉल. हा, मी नाहीतर मेसेजवर पाठवतो हिशोब तुम्हाला. हा, वहिनी हिशोबाची वही मागितली तुझ्याकडे. हा देते. राहू दे मी घेतो. तू काय कसला विचार करते इतका? काही नाही हो, मला ना असं सतत वाटत राहतंय की समीर ठीक असतील ना, सुखरूप असतील ना. एकतर आपण काय केस मध्ये मदत करत नाही, तरी मी समीरना म्हणाले की मी येते तुमच्या सोबत, पण नाही, एकटेच गेले अजिंक्य सरांसोबत. मग काळजी नाही वाटणार का? त्यात काय काळजी करण्यासारखं वहिनी? आणि दादा गेलाय अजिंक्य सरांसोबत तर त्याची मदतच होईल त्यांना. आणि तो गेलाय तर त्याला काय होणार आहे? काही होणार नाही त्याला. तू नको काळजी करू उगाच. हो, पण तरी काळजी वाटणारच ना. हे प्रकरण संपत नाही ना तोपर्यंत माझी काळजी काय संपणार नाही भाऊजी. बाबा. हा बाबा. हॅलो, बाबा नाही, ठमी बोलतेय. मला निरोप द्यायचा आहे. कसला निरोप? आज घरी लवकर यायचं. का ग? माझ्या डॅडाला परत आणायचंय. म्हणजे कुठे गेला तुझा डॅडा? कळेल या इव्हनिंगला घरी. अगं हो, पण ठेवलं. काय झालं? शमिका बोलत होती आपल्याला संध्याकाळी लवकर घरी बोलवलंय, तिच्या डॅडाला परत आणायचंय म्हणे. परत आणायचंय? हो. काय दादा, ओळख लागते का?
कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय पण असं काय करताय? मी सत्यशील साहेबांच्या हाताखाली खूप वर्ष काम करत होतो. बरोबर बरोबर, हा आत्ता ओळखलं. पण नाव तुझं समीर माले. समीर. हा. आता ओळखलं त्यांनी. सर तुम्हाला सांगतो, त्यांचं पोळी भाजी केंद्र म्हणजे एक नंबर जेवण. अच्छा. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहितीये? वांग्याचं भरीत. अरे वा वा वा, दर गुरुवारी इथे रांग असते मोठी. क्या बात. बाकी दादा कसं चाललंय सगळं? मस्त एकदम ठीक. बोला तुम्हाला काय देऊ? व्हेज थाळी लावू, नॉनव्हेज थाळी लावू का अजून दुसरं काय देऊ? बोला. नाही ते मी सांगतो नंतर. हा. पण तुमच्याकडून एक वेगळी मदत हवी. मदत? हो. बोला की. बरं दादा, मी तुम्हाला कॉल करतो. हा हो हो. चालेल. आली काय का? नाही ना, अजून नाही चाले. आले आले आले. आले. सुरू कर. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण. राज्य कसलं राज्य? हा काय शमिका, काय आहे? अरे दादा, आम्ही गेम खेळत होतो. पासिंग द पिलो. गाणं थांबलं की ज्याच्याकडे पिलो आली त्याच्यावर राज्य. आता तुझ्याकडे पिलो आली आहे ना, म्हणजे तुझ्यावर राज्य. नाही नाही, तुम्ही गेम खेळताय ना सगळे, माझा काय संबंध? काय नव्हतं खेळत? मग तू सर्कल मध्ये का उभा राहिलास? हो बाई. हा. अरे आहे शमिका, एक मिनिट. आम्ही बोलता बोलता चुकून इथे मध्ये आलो. गेम वगैरे खेळत नाही होता. नाही नाही, सर्कल मध्ये तू उभायस, तुझ्यावर राज्य. आलं. हो हो. हो बाई. हो मग बरोबरच आहे. आमच्या ठमीचं बरोबर आहे बाई. तुझ्यावर राज्य आहे म्हणजे आता तुला शिक्षा तर घ्यावीच लागेल. हो बाई. अजिबात नाही, अजिबात. काय काय शिक्षा काय? हे घे, चिठ्ठी उचल एक. उचला उचला उचला. हा. मी नाही उचलणार चिठ्ठी वगैरे. अजिंक्यराव, ते आम्हाला काय माहिती नाही. हे बघा, ती तुमचीच मुलगी आहे, एका वकिलाची मुलगी आहे ती. हा. तिने पुराव्यासहित सिद्ध केलेलं आहे, त्यामुळे आता मानण्याशिवाय काय पर्याय नाही तुमच्याकडे दुसरा. हो, कसला मास्तर पुरावा? अजिबात नाही. आणि आता शिक्षेला पर्याय नाही बाई तुम्हाला. अजिबात नाही. हा. कसली शिक्षा? मी खेळतच नव्हतो. उचला चिठ्ठी, उचला चिठ्ठी, उचला. बर 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 बर. एक मिनिट, एक मिनिट. चिठ्ठी घ्यायची आहे ना? चिठ्ठी मी घेतो, ठीक आहे. पण त्या चिठ्ठीमध्ये जे काय लिहिलंय ते मी करणार नाही. असं कसं? असं कसं? असं नाही चालणार. ते आम्ही ठरवू, तुम्ही नका ठरवू ते. तुम्ही उचला आधी, उचला. हा. घे ना. काय आलंय? डान्स मला येतच नाही, त्यामुळे काही संबंधच नाही. अरे नाही नाही नाही, करावं लागणार. आता चिठ्ठीमध्ये आले तर करावंच लागणार तुम्हाला. लागणार. हा खोटं बोलतोय. ह्यानी मामाच्या लग्नात मम्मासोबत डान्स केलेला. होय ना? बघा मग असं काय? नाही नाही नाही, अजिबात नाही. कुठला डान्स? नाही नाही, खूप वर्ष झाली मास्तर त्याला. मला काय माहिती नाही. करायचा डान्स करायचा. अहो, एक मिनिट, एक मिनिट. सांग समीर. हा. काही नको डान्स वगैरे, सांग. सर, कॉम्पिटिशन नाही डान्सची, घरातलीच लोक आहेत, करा ना डान्स. अरे समीर, तू पण?
आता सांगतोय समीरराव सांगण्यात ते तरी ऐकत. करा ना हो डान्स. हा आता तुम्हाला डान्स करावाच लागेल. तुला डान्स करावा लागणार आता सर. नाही डान्स वगैरे काही नाही नाही. आभा सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबल वार तू दवाचा. अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी, मोह बेधुंद तू मनाचा. विखरून चांदरात काळजात माझी आ मोहरे, चेहरा तुझा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबल वार तू दवाचा.